आता बातमी पुण्यामधून आहे। पिंपरी चिंचवडमध्ये सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर झळकलेत। तर शहरातील विविध ठिकाणी सुनेत्रा पवारांचे बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आलेत। निकाला आधीच खरं तर समर्थकांनी सुनेत्रा पवारांच्या विजयाचा आनंद साजरा केलाय। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये बॅनरवर सुनेत्रा पवारांचा भावी मुख्यमंत्री असा खरं तर उल्लेख करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचं विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन असं हे बॅनर पुण्यामध्ये लागले। तर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा विजयाचे त्यांच्या बॅनर्स लागलेत। 23 एप्रिल रोजी बारामती पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडली। तर 4 मेला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। मात्र सध्या बारामतीमध्ये झालेल्या या निवडणुकीमध्ये त्यांची बारामती विधानसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असं एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं हा बॅनर जो आहे तो सध्या मार्केट यार्डमध्ये या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तो सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे, कारण की या बॅनरवरती राज्याच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री असा उल्लेख जो आहे तो या बॅनरवरती करण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये हे जे फ्लेक्स आहे ते लावण्यात आलेला आहे ना, हा फ्लेक्स सर्वांचं लक्ष केंद्रित करून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे।